छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य पराक्रमावर पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये एक चित्रपट येतोय। या चित्रपटाचं नाव म्हणजे लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा आणि या चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका विकी कौशल तर महाराणी येसूबाई राणी साहेबांची भूमिका रश्मिका मंदाना ही साकारत आहे। आणि ऑनलाईन सोशल मीडियावर जिकडे तिकडे याच मूवीची चर्चा सुरू आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही कलाकारांबद्दल बोलणार आहोत जे कलाकार आपल्याला या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहेत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर दाबायला विसरू नका। सोबतच एक लाईक करून तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण तुमच्या एका लाईकने आणि एका शेअर सबस्क्राईबने आम्हाला नक्कीच फरक पडतो। महाराणी सोयराबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी आणि शंभूराजांच्या सावत्राई। महाराणी सईबाईंच्या अकालीन मृत्यूनंतर शंभूराजांचा सांभाळ हा सोयराबाईंनीच केला। आणि छावा या चित्रपटामध्ये आपल्याला दिव्या दत्ता ह्या राजमाता सोयराबाई राणीसाहेब यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत। यसाजी कंक सरसेनापती यसाजीराव कंक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यातील एक असे रत्न ज्यांनी महाराजांच्या एका शब्दावर पिसाळलेल्या हत्तीसोबत झुंज घ्यायला माघार घेतली नाही आणि ती झुंज जिंकून सुद्धा दाखवली। रायरेश्वरावर स्वराज्य स्थापनेच्या शपथेपासून तर राजाराम महाराजांच्या काळातही यसाजी हे स्वराज्याशी एकनिष्ठ होते। आणि या चित्रपटामध्ये यसाजी यांचा रोल प्रदीप सिंग रावत हे साकारताना दिसणार आहेत। त्यानंतर आपण पाहतो की औरंगजेब म्हणजे एक क्रूर राक्षस ज्याने त्याच्या घरच्यांनाच हाल करून मारले आणि एक असा मूर्ख व्यक्ती जो स्वतःलाच आलमगीर ही पदवी लावायचा। औरंगजेब याची भूमिका या मूवीमध्ये अक्षय खन्ना हे साकारत आहेत, जो की त्याच्या मेकअपमुळे अजिबात ओळखू येत नाहीये, ज्यासाठी याच्या मेकर्सला एक लाईक तर बनतोच। मित्रांनो, या चित्रपटामध्ये आपल्याला आपल्या ओळखीचा एक मराठमोळा व्यक्ती अभिनय करताना पाहायला मिळणार आहे, ज्यांचं नाव म्हणजे संतोष जोयकर। पण अजूनही आपल्याला मेकर्सद्वारे संतोष या चित्रपटामध्ये कोणती भूमिका साकारणार आहेत हे अजून स्पष्ट केलं गेलं नाहीये। तुम्हाला काय वाटते, संतोष जोयकर यांना या मूवीमध्ये कोणती भूमिका सूट होईल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। आणि हो, आतापर्यंत जर व्हिडिओला लाईक नसेल केलं तर प्लीज एक लाईक नक्की करा। सरसेनापती हंबीरराव मोहिते हंबीरराव सोयराबाई यांचे भाऊ आणि स्वराज्याशी कायम एकनिष्ठ असणारे सरसेनापती, महाराजांच्या राज्याभिषेकानंतरचे पहिले सरसेनापती, ज्यांनी कोणतेही नाते मदत न आणता कायम स्वराज्य युतीसाठी प्रयत्न केले, ज्यांच्यावर आधारित एक मराठी ब्लॉकबस्टर चित्रपट आपण सर्वांनी नक्कीच बघितला असेल अशी मला खात्री आहे। आणि या चित्रपटामध्ये हंबीरराव मोहिते यांची भूमिका आशुतोष राणा हे साकारणार आहेत। सोबतच एका मुघल राजकुमाराची भूमिका हे नील भूपलम हे साकारणार आहेत। आणि नक्कीच तो मुघल राजकुमार दुसरा कोणी नसून औरंगजेबाचा मुलगा अकबर असेल, ज्याच्याबद्दल मी सविस्तर या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। आय बटनवर क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघू शकता। सोबतच या चित्रपटामध्ये विनीत कुमार सिंग हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत, पण अजून तरी त्यांची भूमिका मेकर्सद्वारे स्पष्ट करण्यात आलेली नाही। आणि या चित्रपटामध्ये सर्वात मुख्य भूमिका म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा या चित्रपटामध्ये निश्चितच एक कॅमिओ आपल्याला नक्की दाखवतील, पण अजून तरी मेकर्सद्वारे हे स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये की या चित्रपटामध्ये महाराजांची भूमिका नेमकं कोण साकारणार। कदाचित असंही असू शकते की संतोष जोयकर हेच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसतील आणि बरेच प्रेक्षक अजूनही शरद केळकर यांना महाराजांच्या भूमिकेत पाहायला इच्छुक आहेत। तुमच्या मते छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल कोणत्या ऍक्टरला सूट होईल आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। आणि ह्या होत्या या चित्रपटामधील अशा काही कास्ट ज्या की मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडल्या आहेत। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।